लव्ह मॅरेज करण्यासाठी लागणार आता आई वडिलांची परवानगी. नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज. आई वडील प्रेम विवाहाला विरोध करतात म्हणून अनेक जोडपी पळून जाऊन लग्न करतात. मात्र आता या प्रेमी युगलांचं टेन्शन वाढणार आहे, कारण लव्ह मॅरेजसाठी तरुण आणि तरुणींना पालकांची परवानगी घेणं बंधनकारक असेल. त्याबाबत नवा कायदा करण्यासाठी गुजरात सरकारने विवाह नोंदणी नियमांचा एक मसुदा सादर केला आहे. मात्र या नव्या मसुद्यामध्ये नेमकं काय आहे तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. आता प्रेम विवाहासाठी अर्ज केल्यावर मुलगा आणि मुलीच्या पालकांना व्हॉट्सअपद्वारे सूचित केलं जाणार आहे. लग्नाच्या अर्जानंतर लगेच मॅरेज प्रमाणपत्र हे मिळणार नाही. अर्ज केल्याच्या 40 दिवसानंतर लग्नाचं प्रमाणपत्र तुम्हाला दिलं जाईल. त्यामुळे प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांना कायदेशीर प्रक्रियेसोबत कुटुंबाच्या संमतीची अट घालण्यात आली आहे. पारदर्शकता आणि पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी गुजरात सरकारने हे पाऊल उचलल्याचा दावा केला जातोय. खरं तर घटनात्मक दृष्ट्या कलम 21 नुसार प्रेम विवाह करताना 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुलगी आणि 21 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाची संमती असेल तर त्यांना प्रेम विवाहापासून कोणीही रोखू शकत नाही. त्यांना लग्नासाठी आई वडील किंवा समाजाच्या परवानगीची गरज असणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं यापूर्वीच दिलाय. मात्र आता गुजरात सरकार हे प्रेम विवाहासाठी आई वडिलांची परवानगी बंधनकारक करण्यासाठी नवा कायदा करण्याच्या हालचाली त्यांनी सुरू केल्या आहेत. याबद्दल गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी म्हणालेत की आम्हाला प्रेम विवाहावर कोणताही आक्षेप नाही, पण जर कुणी सलीम सुरेश बनून आमच्या मुलीला फसवून घेऊन गेला तर आम्ही त्याला सोडणार नाही. मुलींची सुरक्षा, पारदर्शकता आणि कायदेशीर प्रक्रिया मजबूत करण्यासाठी विवाह नोंदणी नियमांमध्ये सुधारणा करणं आवश्यक झालंय. नवीन नियमांनुसार वधूवरांसोबत येणाऱ्या साक्षीदारांचे संपूर्ण तपशील, त्यांचे फोटो आणि आधार कार्डच्या प्रती देणं अनिवार्य करण्यात आलंय. न्यायालयात सरकारकडे नोंदणी करणं देखील अनिवार्य असेल. लग्नानंतर एखाद्या मुलीला हुंडा किंवा मालमत्तेवरून त्रास दिला गेल्यास गुजरात पोलीस अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करतील. मुलींची सुरक्षा आणि कायदेशीर संरक्षण सुनिश्चित करणं हा गुजरात सरकारचा उद्देश आहे. या सुधारणांवर जनतेकडून आक्षेप आणि सूचना मागवण्यात येतील आणि प्राप्त सूचनांवर विचार केल्यानंतर अंतिम नवीन नियम हे लागू केले जातील, असं संघवी यांनी सांगितलं आहे. मात्र आता या सगळ्या सुधारणा केल्यानंतरही संविधानाच्या कसोटीवर हा कायदा टिकणार का, हा खरा प्रश्न आहे. गुजरात सरकारने केलेल्या या कायद्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून कळवा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज.